महाकारुणिक तथागत सम्यक समृद्ध भगवान बुद्धाने साक्षात केलेला असा सत्धर्म, धर्मावर आढळून असलेला पूजनीय देशसंघ यांना सेवा करणार, तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना सुद्धा सेवा करणार आणि उपदेश असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना वंदन. तर आजचा भाग आहे यशोधरा व राहुल याची भेट. आहे का नाही? त्याच्या अगोदर आपण पाहिलं भगवान बुद्ध शुद्धोधन राजाच्या घरी आले आणि त्यांची भेट वगैरे घेतली आपण पाहिलं. आता यशोधरा व राहुल याची भेट. तर शुद्धोधना तथागताने आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींना त्याने आदराने स्वागत केले. आता भगवान बुद्धाला आपल्या घरी शुद्धोधन बोलवलं आणि त्यांचं स्वागत केलं सगळ्या मंडळी. पण राहुलाची आई जे यशोधरा आहे मात्र ते पुढे आली नाही. शुद्धोधनाने यशोधराला बोलवल्यास पाठविले, परंतु ती म्हणाली की खरोखर जर माझा काही मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थाने स्वतः माझ्याकडे येतील आणि मला भेटेल. म्हणजे अशा पद्धतीने यशोधराने मत होतं की त्यांनी माझा मान ठेवायचा असेल तर तेच माझ्याकडे येतील, अशा पद्धतीने आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यानंतर तथागताने विचारले की यशोधरा कुठे आहे आणि तिने येण्याचे नाकारले. समजल्यानंतर भगवान बुद्ध उठले आणि सडक तिच्या दालनात गेले, म्हणजे तिच्या जिथं राहते त्या ठिकाणी गेले. आता आपले शिष्य सारिपुत्र आणि मोगलान यांना आपल्या बरोबर घेऊन यशोधराच्या दालनामध्ये भगवान बुद्ध गेले. आता भगवान बुद्धाने त्यांना यातना दिली, कुणाला? सारिपुत्राला आणि मोगलांना. काय म्हणाले? ते त्यांना म्हणाले मी मुक्त आहे, परंतु यशोधरा अद्यापही मुक्त नाही. बरीच वर्षे मला पाहिला नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आहे. तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होती. पवित्र कथा तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नका. म्हणजे जर यशोधराने तथागताला स्पर्श जरी केला तर तुम्ही तिला अडवू नका, अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितले. आता यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीमध्ये बसली होती है ना. भगवंत प्रवेश केला तेव्हा काठोकाठ धरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राला तो इतके प्रेम निर्मळ झाले की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही. म्हणजे आता यशोधरा आपल्या ठिकाणामध्ये आपल्या ज्या दालनामध्ये का होती, दुःखी मग्न पद्धतीने होती, विचारमग्न होती. आणि अशा वेळी अचानक तथागत भगवान तिच्या दालनामध्ये गेले. तेव्हा जसं पात्राने भरलेले जसं पाणी असते, जसं थोडं पाणी काढत थोडं बाहेर पडते ना, एखाद्या भांड्यामध्ये खूप अशा पूर्ण भरलेला आहे, त्याच्यात थोडं जरी पाणी टाकलं तर काय होतंय, ते बाहेर पडते. तशाच पद्धतीने तिच्या यशोधराच्या मनातलं प्रेम आहे ते बाहेर दिसू लागलं आणि तेवढ्या प्रेमाने भरून गेली तर तिने आपल्याला स्वतःला सावरलं नाही ना. अशा पद्धतीने तथागताकडे ती गेली. आणि ज्याच्यावर आपण प्रेम केले, आता ज्याच्यावर ज्याने आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगतवंदीय भगवान बुद्ध आहे हे दिसून तिने त्याचे पाय धरले आणि ते एकसाथी लढू लागले. आता भगवान बुद्धाचे पाय धरून ती लढू लागली होती. परंतु तेथे शुद्धोधन आहे याची आठवण झाल्यावरती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली. यशोधराच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला, हे तिचे वागणे तिच्या प्रेमामुळे असून ही काही क्षणिक भावना विवाद नाही. म्हणजे आता तिचं हे वागणं काय आहे, एक प्रकारचं प्रेम आहे, ती भावनाने वाहित गेलेली नाही आहे ना. अशा पद्धतीने पती विहिराच्या 7 वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशवपन केल्याचे तिने ऐकले, तेव्हा तिनेही केशवपन केले. जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्य व अलंकार याचा त्याग केला आहे, तेव्हा तिनेही ती वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळी मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असे. हे केवळ तात्पुरत्या भाव विवेकतेनुसार नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय. तथागताने प्रवचन घेतली व त्यावेळी यशोधरेने दाखविलेला
महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणत्वेची भगवंतानी प्रशंसा केली. आता सुदर्शन राजाने काय म्हटलंय की आता हे म्हणजे तथागताचे पाय धरून लढण लागले. तर बघा यशोधर राजाने म्हणलं ही काय भावनावश नाही तिच्या त्या कर्मामुळे ती करत आहे. तर जेव्हा तथागताने म्हणजे सिद्धार्थाने जेव्हा प्रवज्ञा घेतली तेव्हा त्याने केसाचे मुंडन केले तेव्हा त्या यशोधरीने सुद्धा तसं केले आहे ना. मातीच्या भांड्यातून जेवण करायला लागले तथागत तेव्हा तेनेही तसंच केले. तथागताने जे अलंकारिक चांगले व्यवस्थितीने म्हणजे अलंकारिक अशी शोभित वस्तू जे टाकून दिला तशा यशोधरने सुद्धा त्या वस्तू सोडून गेल्या. अशा पद्धतीने सुदर्शन राजाने सांगितलं आणि अशा पद्धतीने सांगितल्यानंतर हे तिथं सुद्धा एक प्रतिवत्ता तिचं धारण केलेलं आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. अशा पद्धतीने सांगितल्यानंतर आता भगवान बुद्धाला एक आठवण झाली की जेव्हा यशोधरेला सिद्धार्थ सोडून जात होता तेव्हा तिचा मनोधैर्य किती मोठा होता अशा पद्धतीने त्याने जाणलं. आणि ते बोधिसत्व असताना मानवतेचे सर्वश्रेष्ठ धैर्य जे बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यानंतर यशोधरेचे पवित्र कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल उपकारी ठरले. म्हणजे अशा पद्धतीने त्या यशोधरेने जो त्याग केला त्या त्याग केल्यामुळे भगवान बुद्धाला एवढं बुद्धत्व प्राप्त झालेलं आणि म्हणजे सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामुळे यशोधरेच्या त्यागामुळे हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचा तो परिणाम आहे. तिचे दुःख शब्दातीत होते आणि तिच्या जीवनातील उत्थानामुळे तिच्या त्यात्विक पुण्याच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते. म्हणजे आता अशा पद्धतीने त्याग करणारी जी स्त्री आहे यशोधरा आता तिची कीर्ती काय आहे सामान्य नाही झाली आहे. ती अद्वितीय आहे. अद्वितीय म्हणजे काय आता ती सामान्य राहिलेली नाही सर्वश्रेष्ठ स्त्री आहे अशा पद्धतीने. नंतर यशोधरेने 7 वर्षे वयाच्या राहुलाला राजकुमाराच्या वैभव साजेचे कपडे घालले आणि ती त्याला म्हणाली आता ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्व तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी त्याच्या जवळ आहेत. त्याच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्याला विनंती कर कारण ती त्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडे आली पाहिजे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने तिची प्रशंसा केली तिला घेतलं आणि मग ते आपल्या पुढच्या कार्यक्रमात म्हणजे राजमहलामध्ये गेले आहे ना. आता तिचा जो मुलगा आहे 7 वर्षाचा त्या 7 वर्षाच्या मुलाला काय केलं तिने चांगले कपडे साधीचे असे कपडे घालले चांगले सुंदर दिसणार असे कपडे आहे आणि ती भगवान बुद्धाला दाखवते की ही जो एक ब्रह्मासारखा तेजस्वी पुरुष दिसत आहे हा तुझा काय आहे पिता आहे आणि त्याच्याकडे अशा द्रव्याच्या खाणी आहेत म्हणजे अशा पद्धती संपत्तीचा साठा आहे ते अजूनपर्यंत मी काय पाहिलेला नाही अशा संपत्तीचा साठा त्याच्याकडे आहे. म्हणून तू त्याची संपत्तीचा तू काय कर वारसा हक्क म्हण कारण तिच्याचा संपत्तीवर पुत्राचा वारसा हक्क असतो अशा पद्धतीने. म्हणून आता राहुल आहे लहानचा बाळ त्याने म्हटलं उत्तर दिलं कोण माझा पिता. राजा बाळाला 7 वर्षापर्यंत कोणी दिसत नाही तर त्याला आपला पिता काही माहित नाही आहे ना. म्हणून अशा पद्धतीने त्या राहालच्या बाळाने विचारलं कोण माझा पिता. शुद्धना केली दुसरा पिता मला माहित नाही. म्हणजे शुद्धला तू बाबा बाबा म्हणत होते आहे ना. अशा पद्धतीने त्याच्याविषयी मला दुसरं कोणी माहिती नाही अशा पद्धतीने म्हणत. तर तेव्हा यशोधरेने सांगितलं की यशोधरेच्या मुलाला उचलून घेतलं आणि तेथून भिक्षूच्या बरोबर अन्न सेवन करत असताना करीत असलेला भगवंताकडे खिडकीतून बोट टाकून ती त्याला म्हणाली तो पहा तुझा पिता शुद्धोधन म्हणे. अशा पद्धतीने भगवान बुद्ध जेवण करत असताना त्या खिडकीतून दाखवलं तर तो पहा तुझा पिता असं उचललं त्याला आणि खिडकीतून दाखवलं तर तो पहा तुझा पिता अशा पद्धतीने लागला. त्यानंतर मग तो राहुल भगवंताकडे गेला. भगवंताकडे गेल्यानंतर त्याच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भीडपणे आणि प्रेमाने म्हणाला आहे की नाही. म्हणजे अशा पद्धतीने तो निर्भीडपणे म्हणजे काय घाबरला नाही आणि प्रेमयुक्त भावनाने तो म्हणाला काय म्हणाला आपण माझे पिता आहात ना आहे ना. आणि त्याच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला श्रमणा आपली छाया देखील आनंदमय आहे. भगवंत शांत झाले. आता लहानसा मुलगा त्याच्यासमोर जाऊन गेला आपण माझे
गीता आहेच ना अशा म्हणून आपली छाया सुद्धा किती सुखदायक आहे अशा पद्धतीने त्या लहानच्या बाळाने म्हटलं आणि भगवान बुद्ध चुप राहिले. आता भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्यांना त्यांना आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. परंतु राहुल त्याच्या पाठोपाठ गेला आणि त्याच्याकडे आपला वारसा हक्क मागू लागला. कोणीही त्याला अडविले नाही. स्वतः भगवंतांनी त्याला प्रतिबंध केला नाही. अशा पद्धतीने लहानसा बाळ आहे. भगवान बुद्धाचं भोजन झालं आणि भोजन झाल्यानंतर त्यांना आशीर्वाद दिला आणि ते आपल्या गीतवनामध्ये राहतात. राजवाड्यातून निघून चालले. असं जात असताना तो लहानसा बाळ सुद्धा त्याच्या पाठीपाठी जायला लागला आणि तो आपला वारसा हक्क मागत आहे. आता तिथं त्याला कोणीही अडवलं नाही. भगवंतांनी सुद्धा त्याला अडवलेलं नाही. तर अशा पद्धतीने त्याच्या पाठोपाठ पाठीपाठी कोण चालला? लहानसा बाळ चालला. आता सारी पुस्तक वळून भगवंत म्हणाले, काय म्हणाले? माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे है ना. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही. परंतु ज्याचा कधी क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकतो. भगवान बुद्धांनी काय म्हटलं नाही की चिंता आणि भय उत्पन्न करणाऱ्याचं धन मी त्याला देऊ शकत नाही, पण त्याला जिवंत काळ पवित्र जीवन जगण्याचा आनंदमय जीवन जगण्याचा मी धन त्याला देऊ शकतो. अशा पद्धतीने म्हण. आता राहुलाला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागताने म्हणले, सोने रूपे आणि रत्ने यापैकी माझ्या जवळ काहीही नाही, परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील तर ते वाहून नेण्या इतका व जतन करून ठेवण्या इतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. माझे आध्यात्मिक धन म्हणजे धर्माचा मार्ग. परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे अशा संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे का? होय. राहुलाने निश्चयपूर्वक उत्तर दिले. राहुल भिक्षू संघात सामील झाला. जेव्हा सुदगणाने हे ऐकले तेव्हा त्याला अतिशय अशा पद्धतीने तो लहानचा बाळ आहे. त्या लहानच्या बाळाला तथागत म्हणतात, काय म्हणतात की माझ्याकडे सोने चांदी धन संपत्ती हे काही नाही, पण माझ्याकडे असं धर्मरूपी धन आहे. ते तुला जर सांभाळता येत असेल, तू घेण्याचा इच्छेत असेल तर मी तुला देऊ शकतो. ते धन म्हणजे माझा धर्म. अशा पद्धतीने धर्म म्हटला. आणि अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्या लहानच्या बाळाने म्हणजे भगवान बुद्धाला विचार, भगवान बुद्धांच्या लहानच्या बाळाला म्हटलं तुला संघामध्ये प्रवेश घ्यायचा आहे का, तुला विष्णू बनायचा आहे का, बरोबर ना. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्या लहानच्या बाळाने होय म्हटलं. होय म्हटल्यानंतर त्याला आपल्या संघामध्ये काय केलं? प्रवजित केलं. आणि प्रवजित केल्यानंतर ही बातमी जेव्हा शुद्धोधनाला माहिती पडली तेव्हा तो सुद्धा काय झाला? दुःखी झाला. काय दुःखी झाला? कारण एक मुलगा गेला आणि त्याचा नातूही भिक्षू बनला, कन्याची नात. अशा पद्धतीने अशा पद्धतीने हा भाग संपला. आता तिसरा भाग कोण आहे? शाक्याने केलेले स्वागत. भगवान बुद्ध शाक्य देखील परतले तेव्हा आपल्या देशबांधात 2 तट निर्माण झालेले त्यांना आढळून आले, आहे की नाही. एक त्याच्या बाजूने होता, दुसरा त्याच्या विरोधी. आता भगवान बुद्ध एवढ्या वर्षानंतर ते आपल्या शाक्य संघामध्ये आले तेव्हा त्या संघामध्ये पाहिलं कोणतं शाक्य लोकांमध्ये आलं. ते शाक्य लोकांमध्ये काय होते? 2 तट निर्माण म्हणजे 2 गट निर्माण झालेले. कोणतं? एक भगवान बुद्धाच्या बाजूने होतं, एक भगवान बुद्धाच्या विरोधात सुद्धा होतं. तर मागे शाक्य व कोली याच्यातील युद्धाच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि ज्यात त्यांनी फार महत्वाचा भाग घेतला होता, त्यावेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदीची त्याला आठवण झाली. त्यावेळीच्या त्याच्या विरोधकांनी यावेळी सुद्धा त्याचा प्रणिपात करण्याचे किंवा त्याचे मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले. त्यांना अनुकूल असलेल्या त्याच्या अनुयायी वर्गात सामील होण्यासाठी कित्येक कुटुंबातून एक मुलगा अर्पण करण्याचे अगोदर ठरवले होते. त्यांनी आता भगवंताच्या संघात प्रवेश घ्यायचे व ते राजगुरूला परतताना त्याच्याबरोबर जाण्याचे ठरवले. आता इथं काय झालं की जेव्हा भगवान बुद्ध
त्या शाक्य संघातून सोडून गेले. त्या शाक्य संघामध्ये दोन गट निर्माण झाले होते, एक युद्ध करायच्या बाजूने आणि युद्धाच्या बाजूने, एक कथाकथाच्या बाजूने आणि त्याच्या विरुद्ध अशा पद्धतीने. तशाच पद्धतीने भगवान बुद्ध 7 वर्ष आल्यानंतरही अजूनही त्याच्यामध्ये काय भेद होता. आता तिथं भगवान बुद्धाच्या बाजूचे विरोधक होते ते अजूनही विरोधक प्रमाणे राहिले, पण भगवान बुद्धाच्या बाजूचे विरोध होते त्या लोकांनी, भगवान बुद्धाच्या बाजूच्या जे लोक होते त्या लोकांनी काय केलं, एक भगवान बुद्धाच्या बाजूने आपला निर्णय घेतला. कोणता, की आपल्या कुटुंबातून एक कुटुंब भगवान बुद्धाच्या संघामध्ये काय होईल, सामील. अशा पद्धतीने त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्यांनी अशा पद्धतीने आपल्या कुटुंब एक देण्याचं त्यांनी ठरवलं. आता ज्या कुटुंबाने एक मुलगा आपल्या संघात अर्पण करण्याचे ठरवले होते त्यामध्ये अमितोदनाचे काय होते कुटुंब. अमितोदन म्हणजे त्याचा आहे ना अशा पद्धती. तर अमितोदनाला 2 मुले होते है ना. एक मुलाचे नाव होते अनिरुद्ध आणि दुसऱ्याचे नाव होते काय होतं, महान. हा अनिरुद्ध लाडामध्ये वाढवला होता, म्हणजे एकदम लाड त्याला होता, कारण लहान असल्यामुळे. आता महान अनिरुद्धाकडे जाऊन म्हणाला, काय म्हणाला, की तू तरी संसार त्याग कर किंवा मी तरी संसार त्याग करतो. म्हणजे त्याला म्हटलं तू तर भिक्षू बन नाहीतर मी तरी भिक्षू बनतो. कोण म्हटलं, महानामाने अनिरुद्धाला म्हटलं. तेव्हा अनिरुद्धाने उत्तर दिलं, काय उत्तर दिलं, माझी प्रकृती नाजूक आहे, कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहणे मला अशक्य आहे, म्हणून तूच ते कर. अशा पद्धतीने अनिरुद्धाने महानामाला उत्तर दिलं. आता परंतु आता श्री अनिरुद्ध, आता महानाम काय म्हणतो, श्री अनिरुद्ध कौटुंबिक जीवनात कोणत्या गोष्टी घडत असतात ते तुला सांगतो, ते पहिल्यांदा तुला ऐकून घे. अशा पद्धतीने म्हटलं. ते म्हणतात, पहिल्यांदा प्रथम तुला शेती नांगरावे लागेल, ते झाल्यानंतर पेरणी करावे लागेल, ते झाल्यावर पुन्हा शेतीला पाणी द्यावे लागेल, नंतर शेतातील पाण्याचा निचरा करावा लागेल, अनंतर लावणी करावी लागेल, त्यानंतर लावणीनंतर कापणी करावी लागेल, मग ते बाहेर न्यावे लागेल व त्याच्या जुळ्या बांधाव्या लागतील. एवढे झाल्यानंतर त्याची मळणी करावी लागेल, मग पेंढ्या वेगळ्या करावा लागेल, नंतर त्यातील तूत काढून टाकावे लागेल, मग धान्य पाकडावे लागेल, नंतर ते कोठारात साठवून ठेवावे लागेल आणि पुढच्या वर्षी सुद्धा पुन्हा या सगळ्या पुनरुक्ती पुन्हा करावे लागेल. आणि हे अनेक वर्षापासून असं चालत राहील. म्हणजे 1 वर्ष काय संपला नाही तर पुन्हा दरवर्षी असेच काम आपल्याला लागून करावं लागतील. हे काम कधीच संपणार नाही है ना. आपल्या श्रमांना कधीच अंत नसतो, कधीच ते संपत नसतात. म्हणून श्रमाचा शेवट केव्हा होईल, आपल्या पंचेंद्रियाच्या सुखभोगांना न मुक्ता आपल्याला विश्रांती कशी मिळेल है ना. ही अनिरुद्ध हे काम कधीच संपत नाही, आपल्या श्रमांना कधीच अंत नसतो. अशा पद्धतीने सांगितलं तर तू जर ही जर गळत्याग केला आणि तू जर इतर आला तर घरी राहिल्यानंतर काय होईल, तुला अशा पद्धतीने काम करावं लागेल आणि असं काम तुला वर्ष करावं लागेल, ते कधीच सुटणार नाही. असा श्रम तुला सतत करावा लागेल. अशा पद्धतीने त्यांनी सांगितला. आता मग त्या म्हणून मग कुटुंबीय कर्तव्य करण्याचा विचार तू कर. मी कुटुंब जीवन सोडून गृहस्थ जीवन राहण्याचा जातो. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्या अनिरुद्धाने काय म्हटलं, मग एवढं काम आहे तर काय कर, तूच मग काय कर, हे कुटुंब जीवन सांभाळत राह, मी हे सगळं कुटुंब जीवन सोडून जातो. अशा पद्धतीने पण म्हटलं अनिरुद्धाने म्हटलं, कारण एवढं मोठं काम आहे ना की सतत सुटत नाही. अशा पद्धतीने एवढं कुटुंब काम करण्यापेक्षा आता तूच काय कर, हे काम कर, मी कुटुंब काय करतो, सोडून जातो. अशा पद्धतीने म्हटलं. आता असं म्हटल्यानंतर आता शाक्य अनिरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला, आई, कौटुंबिक जीवन सोडून गृहीण अवस्थेत राहण्यात जाण्याची माझी इच्छा आहे, त्यासाठी मला परवानगी दे. तो आपल्या आईकडे गेला आणि आपल्या आईला परवानगी म्हटलं, मला भिक्षुपणाचं आहे, मला परवानगी दे. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर शाक्य अनुरोधाने ज्याप्रमाणे म्हटल्यानंतर त्याच्या आईने त्याला म्हटली, काय म्हणलं, लाडक्या अनिरुद्धा, तुम्ही दोघेही माझे लाडके पुत्र आहात है ना.
आणि तुमच्यात कोणताही दोष मला दिसत नाही. माझ्या इच्छेविरुद्ध केवळ मृत्यूमुळेच एक दिवशी तुमची व माझी ताटातूट होऊ शकते है ना. परंतु मी जिवंत असताना तुम्ही कौटुंबिक जीवन सोडून गृहीत अवस्थेत जावे याला मी कशी संमती देऊ. म्हणजे त्या आईने सांगितलं की मी तू माझा लाडका आहे, दोघेही भाऊ माझे लाडके आहेत, तुमच्यामध्ये मला काही भेद दिसत नाही, पण तुमच्यातील मला दूर राहायला सांगू नको. म्हणजे तुम्हाला आणि ताटातूट होऊ शकत नाही. तर केव्हा ताटातूट होऊ शकते, मरण पावल्यानंतर ताटातूट होतोय. म्हणून मी तुम्हाला संमती देत नाही अशापर्यंत त्याच्या आईने म्हटलं. आता पुन्हा अनिरुद्धाने तीच विनंती केली, तेव्हा तिचं उत्तर तेच आलं. पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा ती विनंती केल्यानंतरही त्यावेळी सुद्धा तिने तसंच उत्तर दिलं. म्हणजे त्याच्या अनिरुद्धाने त्याला संमती दिलेली नाही. आता संमती न दिल्यामुळे मग त्यावेळी तिसऱ्यांदा विनंती केल्यानंतर त्यावेळी तिने म्हटलं काय म्हणता का की त्यावेळी शाक्य राजा बदी याची शाक्यावरती सत्ता होती आणि तो अनिरुद्धाचा काय होता, मित्र होता. त्यामुळे राजा संसार करणार नाही असे वाटून ती अनिरुद्धाला म्हणाली, लाडके अनिरुद्धा, जर राजा शाक्य बदी याने संसार केला तर तूही त्याचबरोबर जा. अशा म्हणजे काय म्हटलं नाही, त्याच्या आईला वाटलं की हा बदी राजा आहे आणि राजा असल्यामुळे तो संसार करणार नाही. म्हणून तिने म्हटलं हे दोघे मित्र आहेत लहानपणापासून ते, म्हणून त्यांना म्हटलं का तुझा जो मित्र राजा बदी आहे तो जर संसार करून जात असेल तर तू त्यासोबत जा. अशा पद्धतीने म्हटलं. आणि तिला काय वाटत होतं राजा काही करणार नाही, संसार करणार नाही असं म्हणून तिला तशा पद्धतीने म्हटलं. आता अशा पद्धतीने म्हटल्यानंतर तो अनिरुद्ध बदियाकडे गेला आणि बदियाकडे जाऊन त्याला म्हणाला, प्रिय मित्रा, माझ्या संसार त्यागात तुझ्यामुळे अडथळा येतो आहे. अशा पद्धतीने त्याने म्हटला. आता मग त्याने म्हटलं की प्रिय मित्रा, तो अडथळा मी दूर करतो, मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे तू संसार त्याग कर. आता त्याने असं वचन दिलं की तुझं जे काही अडथळा असेल ते मी दूर करतो, तुझ्यासोबत मी आहे, म्हणून तू इच्छेप्रमाणे काय कर, संसार त्याग कर. अशा पद्धतीने त्याने सांगला. पण विचारलं नाही कशा कोणता अडथळा आहे ते विचारलं का नाही. अशा पद्धतीने म्हणलं तर तुझ्या सोबत आहे, तू जसं म्हणून तुझी इच्छा मी पूर्ण करतो असं म्हटलं. आता असं म्हटल्यानंतर प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करू. आता त्या काय अनिरुद्धाने काय म्हटलं की प्रिय मित्र, आपण दोघेही संसार त्याग करू. प्रिय मित्रा, संसार त्याग करण्यास मी असमर्थ आहे. तू दुसरे काहीही करावयास मला सांगितले तरी मी ते करीन, पण तू एकटाच संसार त्याग कर असा तो बदीय म्हणाला. आता अशा पद्धतीने म्हटल्यानंतर अनिरुद्ध काय म्हणतात, प्रिय मित्रा, तू जर संसार त्याग केला तरच मीही करावा असे आईने सांगितले आहे आणि तूही आताच म्हणालास की जर तुझ्या संसार त्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर करतो. मी देखील संसार त्यागात तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या बरोबर आहे, म्हणून प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करूया. आता त्याने सांगितलं, माझ्या आईने म्हटलं नाही तू जर संसार त्याग करशील तर मीही संसार त्याग करू शकतो, तू संसार त्याग केला पाहिजे, मी काही करणार नाही. तर अशा पद्धतीने तू म्हटल्याप्रमाणे तू माझा अडथळा दूर करतोस, माझी इच्छा पूर्ण करतोस, आता तुला ते करावं लागेल. अशा पद्धतीने त्याने म्हटलं. आता राजा बदी अनिरुद्धाला म्हणाला, तो प्रिय मित्रा, 7 वर्ष थांब है ना, 7 वर्ष थांबा म्हणल्यानंतर मी संसार त्याग करतो. अशा पद्धतीने आता तो म्हटला, प्रिय मित्रा, 7 वर्ष फार दीर्घकाळ आहे, मी 7 वर्ष थांबू शकत नाही. अशा पद्धतीने अनिरुद्धाने म्हटलं. आता त्याच्यानंतर बदियाने ती मुदत पुन्हा 6 वर्ष वाढली. बदिया राजाने काय केलं, त्याची मुदत 6 वर्षावर आणली, 6 वर्ष थांब. अशा पद्धतीने करता करता त्याने कर्म करता करता काय केली, 1 वर्षापर्यंत आणली. कारण तू 1 वर्षापर्यंत थांब. हा अनिरुद्ध असं म्हणाला की हा एवढ्या दिवस मी काय थांबवत नाही, फार काळ आहे. अशा पद्धतीने असं करता करता कर्माने त्यांनी 1 महिन्यापर्यंत आणलं आहे ना. 1 महिन्यापर्यंत थांब. तर पुन्हा अनिरुद्ध तसं म्हणायची एवढ्या दिवस मी थांबू शकत नाही. असं करता करता 15 दिवसावर आणलं. आता 15 दिवसावर आणल्यानंतर मग आता अनिरुद्ध पुन्हा म्हणाले एवढ्या दिवस मी काय थांबू शकत नाही. आता असं म्हटल्यानंतर राजा बदी म्हणाला, मित्रा, माझ्या पुत्रावर भावावर राज्य सोपवण्यापर्यंत कमीत कमी मला 7 दिवस तरी थांबावं लागेल. तर 7 दिवस म्हणजे फार काही मोठे नाही आहेत. इतका वेळ थांबण्यास मी तयार आहे. अशा पद्धतीने अनिरुद्धाने
उत्तरलेलं. आता 7 वर्ष त्यांनी काय म्हणलं तर 7 वर्ष हे माझं राज्य भावाकडे किंवा पुत्राकडे सांभाळण्यासाठी आहे ना, मला तेवढा दिवस तर लागतो आणि 7 दिवस काही मोठे होत नाही. तर 7 दिवसानंतर आपण पूर्वज्ञा करू अशा पद्धतीने म्हणल्यानंतर अनिरुद्धाने म्हटलं तर ठीक आहे, 7 दिवस काय मोठे नाही, तुम्ही 7 दिवसापर्यंत थांबतो अशा पद्धतीने त्याने म्हटलं. आता याप्रमाणे शाक्य, वधीय, अनिरुद्ध, आनंद, भृगु, किरीट आणि देवदत्त हे पूर्वी जसे क्रीडागणावर चतुर्सेनेने मिळून जात असत, तसेही यावेळी चतुर्सेनेवर ते 6 जण आणि त्याच्याबरोबर उपाली नावाचा नावी असे सगळे मिळून 7 जण बाहेर पडले. आता हे जे काय म्हणतात त्याला चतुर्सेना, चतुर्सेना म्हणायची म्हणजे हे 7 लोक असायचे आणि 6 लोक असायचे. हे 6 लोक कुठेही क्रीडा करणारे म्हणजे खेळायला म्हणा, शिकार करायला म्हणा जायचे. तर तशाच पद्धतीने हे 6 लोक मिळून सुद्धा आता काय झाले, पूर्वज धारण करण्यासाठी बाहेर पडले. आणि याच्यासोबत कोण होता, उपाली नावाचा नावी, त्यांचा सेवक होता तो. काही अंतर चालून गेल्यानंतर त्याने आपल्या सेनेला परत पाठवले आणि शेजारच्या जनपदात त्याने प्रवेश केला. आपल्या चांगल्या चांगल्या वस्तू त्याने काढल्या आणि त्या आपल्या वस्तूला गुंडाळून त्याने त्याचे एक मोठे गाठोडे बांधले आणि ते उपाली नाव्याला म्हणाले, मित्रा तू आता कपिलवस्तूला परत जा, तुझ्या उभारणीसाठी या वस्तू तुला पुरतील. आम्ही आता भगवंताकडे जातो. आणि मग ते पुढे गेले. ते पुढे चालू लागले आणि उपाली घरी जाण्यास निघाला. तर अशा पद्धतीने ही चतुर्सेना म्हणजे 6 लोक आणि उपाली हे सगळे जे म्हणून आणि त्याच्यासोबत सैनिक सुद्धा होते काही. तर अशा पद्धतीने ते राजवाड्याच्या बाहेर पडाले. राजवाड्याच्या बाहेर पडायला काही अंतर गेल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं त्या सैनिकाला आता वापस पाठवलं. आणि वापस पाठवल्यानंतर मग काही थोड्या अंतरावरती उपालीला तिथं त्याच्यासोबत होते. उपालीला सुद्धा काय केलं, आपली चांगली दागिने, सोन्याचे दागिने जे काही आहेत नाही ना, ते सगळं अलंकार त्याला काढले आणि अशी चांगले वस्त्र जे आहे, राजशाहीचे वस्त्र आहे, ते सगळे काढून त्या उपालीला दिले. आणि तुला म्हटलं की तुला जीवनभर उपयोगासाठी म्हणजे तुझं उदरनिर्वाहासाठी हे तुला वस्तू पुरेसे आहेत. अशा पद्धतीची वस्तू घेऊन आता तू परत जा. अशा पद्धतीने म्हणून त्या उपालीला दिले आणि ते पुढे निघून गेले आणि उपाली आपल्या घरच्या रस्त्याला परत लागला है ना. आता चौथा भाग, बुद्धाला गुराश्रवी बनवण्याचा शेवटचा प्रश्न. आता भगवान बुद्धाला घरी परत आणण्यासाठी शुद्धोधन राजाने पुन्हा प्रयत्न करून पाहिला है ना. बुद्ध झाल्यानंतरही हा आपला पुत्र आपल्या घरी परत यावा असे शुद्धोधनाला वाटते. आता आपला मुलगा आता जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही भेटणार नाही या विचाराने शुद्धोधनाने खूप लढला. नंतर शुद्धोधनाने आपला मंत्री व आपल्या कुटुंबाचा पुरोहित याच्याशी विचार विनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळवू शकतील काय याबद्दल त्याने विचारले. राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धाला वाटेत गाठले. अशा पद्धतीचा जो मंत्री आहे तो मंत्री काय करतो की राजाच्या इच्छेला मान देऊन त्याने भगवान बुद्धाला वापस आणण्यासाठी काही मंत्री घेऊन आहे ना, काही आपले सहकारी घेऊन तो निघतो आणि वाटेमध्ये भगवान बुद्धाला तिथं भेट घेतो आहे ना. जात असताना भगवान बुद्धाला वाटेमध्ये भेटतात. तर अशा पद्धतीने भेटल्यानंतर त्यांना यथोचित अभिवादन करतो आणि अभिवादन करून त्यांची संमती मिळवल्यानंतर त्याच्याजवळ जाऊन बसतो. अशा पद्धतीने जो हा शुद्धोधनाचा जो कुटुंबाचा जो मंत्री आहे तो भगवान बुद्धाकडे जाऊन बसतो. आता झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवंतांना उद्देशून पुरोहित म्हणाला, काय म्हणाला, राजकुमार आपल्या वियोगरूपी बाण हृदयात रुतल्यामुळे ज्याच्या नेत्रातून अश्रूचा पूर वाहत आहे त्या महाराजाच्या भावनाचा आपण क्षणभर तरी विचार करा. त्यांनी आपल्या घरी परतण्याची विनंती केली आहे. आपण घरी परतला तर त्यांना शांततापर्यंत म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर बाण रुजलेला आहे त्याच्या जे काही हृदयातून जे रक्त वाहत आहे किंवा दुःख होत आहे आणि दुःख झाल्यानंतर त्याला डोळ्यातून अश्रू येतात. अशा पद्धतीने शुद्धोधन राजाची काय आहे अवस्था आहे. कशामुळे आपल्या पुत्राच्या वियोगामुळे. म्हणून तुम्ही एक राजाचा मान ठेवून तुम्ही परत जा आणि परत केल्यानंतर या शुद्धोधन राजाला आनंदाने मृत्यू येईल अशा पद्धतीने त्यांनी सांगितले.
आता आपला आपला निश्चय धर्मावर केलेला आहे हे मला माहित आहे आणि मला हेही माहित आहे की आपला संकल्प बदलणार नाही, परंतु आपणही गृहहीन अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनाला ज्वाला मला अग्निप्रमाणे भाजून काढे आहे. आता तो जो मंत्री त्यांना म्हणाला की आपला निर्णय पक्का आहे, आपण धर्मापासून विचलित होऊ शकणार नाही, आपण बदलू शकणार नाही, वापस येणार नाही हे मला सुद्धा माहित आहे. तरी पण आपण आपल्या गृहीत यावा आणि हे मला जे दुःख आहे म्हणजे जे राजाचे जे दुःख आहे त्या दुःखासाठी जे काय आहे की अशा पद्धतीने मलाही सुद्धा दुःख होत आहे, तर अशा पद्धतीने माझ्या दुःखाला सुद्धा मी शांत करा, अशा पद्धतीने त्याने म्हटलं. आपलं कर्तव्यावर प्रेम करीत असताना म्हणून कर्तव्यासाठी या संकल्पनाचा त्याग करा, म्हणजे आपण कर्तव्य प्रेमी आहात म्हणून अशा पद्धतीने या सुद्धा कर्तव्याला तुम्ही काय करा, पार करा, अशा पद्धतीने सांगितलं. त्याच्यानंतर काही काळ पृथ्वीच्या सभोवतालची योगोपचार शास्त्रानुसार योग वेळी आपल्या वामस्थ जाऊ शकाल, त्याच्या दुःखी नातलकाविषयी अराधर दाखवू नका, सर्व प्राणी वात्राविषयी करुणा हाच धर्म आहे. आता इथं काय म्हटलं नाही की अशा पद्धतीने परत या आणि पृथ्वीवरचं जेवढं सुख आहे तेवढं तुम्ही उपभोगा आणि योग्य वेळी जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुम्ही काय करा, वाममार्गाला जा, म्हणजे जेव्हा म्हातारपण येईल तेव्हा तुम्ही या धर्माच्या मार्गाला लागा आणि आपल्या नातलगाला दुःखी करू नका, कारण सर्व प्राणी मात्र वरती प्रेम करणं काय आहे, धर्म आहे, अशा पद्धतीने त्याने म्हटलं. धर्माची साधने काही केवळ अरण्यात जाऊन होते असे नाही, म्हणजे धर्माचं पालन अरण्यात जाऊन होते असं काही नाही, तर नगरात राहून देखील साधू पुरुषांना मोक्ष साधना करता येते. विचार आणि प्रयत्न ही खरी साधने होत, अरण्य आणि श्रमणवेची केवळ जिथल्या माणसाचे लक्षण. काय म्हटलं नाही इथं की जंगलात राहूनच काही साधना करते असं होत नाही, तर शहरात राहून घरात राहून सुद्धा साधना करता येते. म्हणून त्यासाठी आपल्याला विचार आणि प्रयत्न सुद्धा हे खरी साधना. काय म्हटलं नाही की घरी राहण्यासाठी घरी राहून सुद्धा साधना करता येते है ना, श्रवण करता येते, अशा पद्धतीने धर्माचं पालन करता येते. तर विचार आणि प्रयत्न हे काय आहे, योग्य साधन आहे. तर अरण्य आणि श्रवण वेद काही योग्य नाही, तर ते विश्रापणाचे साधने आहेत, अशा पद्धतीने म्हटलं, म्हणजे विश्रपणाचे लक्षणे. आता आपल्यामुळे निर्माण झालेली याज्ञा लाटांनी भरलेल्या खोल दुःख सागरात त्याचा राजा बुडून गेला आहे, म्हणून समुद्रात बुडणाऱ्या बैलाप्रमाणे असाही आणि अनाथ झालेल्या राजाला आपण सोडवावं. अशा पद्धतीने म्हणलं नाही तर तुमचा एक सागर आहे, त्या सागरामध्ये एखादी बैल कसा डुबून जातो आणि डुबून गेल्यानंतर कसा तो मरण अवस्थापर्यंत पोहोचत असतो, म्हणजे एकदम म्हणजे त्या सागरामुळे तो एकदम काय होतो की फटफट करायला लागतो. तशाच पद्धतीने हे जे दुर्योधन राजा आहे आपल्या वियोगामध्ये एवढे सागरामध्ये डुबून गेले आहे, तर त्यांच्या दुःखाला तुम्ही काय करा, कसं एक त्याच्या दुःखाला तुम्ही भरून काढा है ना. आणि अशा पद्धतीने अनाथ राजाला काय करा, साथ द्या. आपल्या अनाथ राजाला म्हणजे एक अनाथ झाल्यासारखा आहे अशा राजाला तुम्ही काय करा, आपण त्याला बाहेर काढा. अशा पद्धतीने जिने आपले लहानाचे मोठे केले आहे तिने अगस्त लोकात अजून प्रवेश केला नाही, अशा त्या राणीला देखील विचार करा. वास्तू हरवलेल्या गायीप्रमाणे जी सतत शोक करीत आहे ती आपण थोडी देखील चिंता करणार नाही काय. आता त्याच्या आईविषयी बोलते, प्रजापती आईविषयी काय म्हणते, जिने तुम्ही लहानाचं मोठं केलं, तिने आपल्या लहानाचं मोठं केलं, तिचा तरी विचार करा. ती अजून अगस्त लोकांमध्ये प्रवेश केला. अगस्त म्हणजे काय, म्हातारपणाच्या अवस्थेमध्ये प्रवेश केलेला नाही. म्हणून त्या राणीचा सुद्धा तुम्ही काय करा, विचार करा. एखाद्या गायीचं वासरू हरवल्यानंतर गाय कशी सतत शोक करत राहते, तिच्याप्रमाणे तिची अवस्था झालेली आहे ना. त्याच्यानंतर नराचा वियोग झालेल्या अंजनीप्रमाणे किंवा छळचारणामुळे अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीप्रमाणे पती जिवंत असताना विजयप्रमाणे दुःखी कशी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाचे निश्चित संतुष्ट केले पाहिजे. पुरोताच्या तोंडाचे शब्द ऐकल्यानंतर गुणजनाने गुण लक्षात घेणाऱ्या भगवंताने क्षणभर विचार केला आणि नंतर शांतपणे पुढील प्रमाणे उत्तर दिले. आता अशा पद्धतीने त्या पुरोताने त्या मंत्र्यांनी भगवान बुद्धाला काय म्हटलं आहे की जसं एखादी नर आहे है ना, तर एखादी नराचा वियोग झाल्यानंतर एखादी हंसिनी कसा वियोग करते
किंवा जसं एक जे हत्ती आहे, हत्याचा लोळप आहे, त्या हत्याच्या लोळपामुळे त्याचा सहचारी जर वियोग झाला तर हत्ती सुद्धा कशा पद्धतीने करते, त्याच पद्धतीने जिवंत पती असताना सुद्धा विजयप्रमाणे जीवन जगणाऱ्या यशोधराचा सुद्धा तुम्ही काय करा, विचार करा. ती सुद्धा दुःखी कशी झाली आहे अशा पद्धतीला आपले दर्शन देऊन तिला सुद्धा सुखी करा अशा पद्धतीने त्याने सांगितलं. तर अशा पद्धतीने पुरोहितांनी त्यांना समजवायचा प्रयत्न केला, पण भगवान बुद्धाने त्याचे हे सर्व गुण, सर्व या गोष्टी लक्षण केल्या, थोडाफार विचार केला आणि नंतर मग त्यांना उत्तर दिलं, त्या सगळ्यांना उत्तर दिलं. आता 5वा भाग आहे भगवान बुद्धाचे उत्तर. त्या मंत्राला आता भगवान बुद्ध काय उत्तर देतात. महाराजाच्या मनातील पित्याची माया, विशेष त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो आहे. तरी देखील दुःखाने आणि दुरीताने जगाला ग्रासले आहे. याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगाला सोडून जाणे मला भाग पडत आहे. समजलं त्याचा अर्थ की काय म्हटलं नाही, माझा पिता माझ्यावर खूप प्रेम करतोय, माझे आई वडील सगळे माझ्यावर तिला सतत प्रेम करतात, पण तरीही या जगाला दुःखाने काय केलं नाही, घासित केलं नाही, म्हणजे ग्रहण करून टाकलं नाही. आणि याच्या प्रश्नामुळे मला नातलगाला सोडून जावं लागत. प्रियजनाचा वियोग अनिवार्य नसतो. तर आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकणार नाही. परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे. म्हणून माझे पित्यादी प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे. म्हणजे इथं सांगितलं गेलं नाही तर हा वियोग काय आहे, ठरलेला आहे. मी वियोग केला काय केलं काय, पण मी ती एक वियोग ठेवत राहत असतो. म्हणून मी सोडून गेलं काय आणि काय केलं काय, एकदा जरी आपण जर सोडून न जवळून त्याचा प्रयत्न केला तरी दुसऱ्यांदा तो वियोग कुठं ना कुठं आपल्याला येणारच आहे. परंतु राजाला दुःखाला मी कारण आहे असे जे आपणास वाटते ते मला मान्य नाही. कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांना त्यांना देखील दुःख होते. म्हणजे आपण स्वप्न पाहतो, स्वप्नामध्ये एखाद्या विचाराला चांगला विचार येतो, पण तो स्वप्नातला विचार सुद्धा काय होतो, स्वप्न सुद्धा काय होतं, आपल्याला सोडून जात असते, म्हणजे तुटून जात असते. अशा पद्धतीने त्याच्यातही दुःख आहे की नाही. तशाच पद्धतीने याबाबत माझे मत निश्चित झाले पाहिजे. तर वियोगाची विविध रूपे पाहिल्यावर तुम्हाला समजेल की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही, तर अज्ञान हे दुःखाचे कारण आहे. भगवान बुद्धांनी काय म्हटलं नाही की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही, तर त्याचं अज्ञान हे काय आहे, कारण आहे, दुःखाचं कारण आहे. म्हणून वाटेत एकमेकांना भेटणाऱ्या प्रवासाप्रमाणे सर्व प्राणी मात्राच्या बाबतीत केव्हा ना केव्हा वियोग होणारच. हे जरी अपर्याय आहे तर कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनाची ताटातूट झाली तर दुःख करीत बसेल. तिथं सांगितलं आपण प्रवासामध्ये आपण एकमेकाला भेटतो आणि एकमेकाला भेटल्यानंतर एकमेकापासून दूर सुद्धा जात असतो. अशा पद्धतीचे वियोग आपल्याला घडत राहत असतो. त्याप्रमाणे एखादा शहाणा माणूसाला हे वियोग माहीत असल्यानंतर त्याला आपल्या नातलगाची ताटातूट झाल्यानंतर कोणता शहाणा माणूस दुःखी होणार आहे की नाही. अशा पद्धतीने म्हटलं. म्हणून माणूस स्वजनाच्या दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून देते आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो. ही मानव जातीची कहाणी आहे. जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे याची काय खंत असणार आहे. मग अशा पद्धतीने म्हटलं नाही, दुसऱ्या जगातून माणूस इथं आला, या जगातून सुद्धा दुसऱ्या जगात जात असतो. अशा पद्धतीने तो काय करतो, सारखं काय करतो, भेटत असतो, सोडून जात असतो. असा हा वियोग आपल्याला सतत आहे, हा नैसर्गिक सेव आहे आणि याला कोणीही काही सोडू शकत नाही. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये खंत करण्यात काय हरकत आहे की नाही. अशा पद्धतीने हा वियोग सुद्धा आहे. म्हणजे आपण दुसऱ्या जगातून आलो आणि दुसऱ्या जगातून आल्यानंतर या जगात सुद्धा राहत नाही, या जगाला सुद्धा सोडून जावं लागते आहे की नाही. प्राणी गर्भा सोडून जन्माला येतो, त्या क्षणापासून मृत्यू जर ठरलेलाच आहे तर मग माझे अरण्यात जाणे अवेदी होत आहे हे कसे तुम्ही म्हणता आहे नाही. अशा पद्धतीने प्राणी सुद्धा काय आहे, गर्भातून सुद्धा बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर त्या क्षणापासून त्याला मृत्यूकडे जावं लागते. तर अशा पद्धतीने माझे अरण्य जाणे हे कसे काय आहे की तुम्हाला अवेदी आहे असं म्हणतात. म्हणजे माझं अरण्यावाडे जाणं हे कसं काय अवेदी, कारण जो प्राणी इथं जन्माला आला आहे तो प्राणी कधी मरेल काय सांगता येत नाही.
तर मग माझ्या जंगलात जाणं अवेळी कसा, अशा पद्धतीने त्याने म्हटलं. एक वस्तूचं साध्य करून घेताना एखादी वेळ अवेळ असलेही काळ हा सर्व कृतीन अविभाजिततेने संलग्न असतो असे वर्णन केले जातो. काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो, परंतु तुच्छ अशा प्रमोच्च सुखप्राप्तीसाठी कुठलाही काळ अनुकूल नसतो. म्हणजे आता आपण कितीही काही केलं, आपल्याला एक वस्तूसाठी आपण किती साध्य करण्याचा प्रयत्न केला तर त्या वस्तू आपल्याला कधी ना कधी आपल्याला अलग आपल्यापासून करत असतात. म्हणून काळ असा आहे तर त्या काळ काय परिवर्तनशील आहे. म्हणून काळानुसार सगळे लोक परिवर्तन होतात, काळानुसार सगळे लोक या जगाला विभागले जात असतात. म्हणून अशा पद्धतीने सर्वोच्च सुख म्हणजे अशा पद्धतीने सर्वोच्च सुख उत्पन्न करण्यासाठी त्याच्यासाठी कुठलाही काळाची वाट पाहणे योग्य नाही, आहे ना. त्याच्यासाठी कोणतेही काळ अनुकूल असते नाही. जो काळ आपल्याला भेटला तो काळ अनुकूल आहे. महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शव या पित्याचा शोभणारा उद्धार विचार आहे. परंतु आजारी माणसाने आवडटपणाचे अपत्यकारक अन्न स्वीकारण्यात इतकेच मी हा विचार मान्य करणे अनुचित आहे. जो राजाधिकार, आता इथे काय म्हटलं नाही, राजाने आपल्या मुलाला राज्य देणं हे स्वाभाविक आहे, चांगली गोष्ट आहे, त्याचा उदारपणा आहे. पण एखाद्या रोगी माणसाला पथ्य सांगितलं गेलं नाही तर त्या पथ्य सांगितल्यानंतर ते भोजन करणं चांगलं आहे का वाईट आहे? वाईट नाही. तशाच पद्धतीने माझ्यासाठी सुद्धा काय आहे, एक प्रकारचं ते पथ्यासारखे आहे. हे राज्य सुद्धा काय आहे, आवडटपणाने एखाद्या पथ्याचं आचरण करणं अशा पद्धतीने माझ्यासाठी ते होईल, है ना. म्हणून हा विचार मला अनुचित आहे. म्हणून जो राजाधिकार आबाचा समान आहे, जेथे चिंता आहे, द्वेष आहे, थकवा आहे, जेथे सेवेच्या भक्तीमुळे अन्याय उद्भवतो, तो प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल. आता इथं लोकपाल एखाद्या राज्य मिळवण्यासाठी खूप काही प्रयत्न करत असतात, पण भगवान बुद्धाला राज्य अधिकार देण्यात येतात. तर भगवान बुद्ध इथे काय म्हणतात की जे राज्याधिकार आहे आभाचा समय, आभा समय आहे. आभा समय म्हणजे मोठं जात आहे ना. अशा पद्धतीने जेथे चिंता आहे, म्हणजे अशा पद्धतीने जे राज्याचे काय आहे त्या ठिकाणी काय आहे, चिंता आहे, द्वेष आहे, थकवा आहे, आणि जेथे भक्तीमुळे अन्यायाला काय करतो, बळीकर करतो. म्हणजे लोकांवरती अन्याय करणारा तो बळीवर करतो असतो. आणि अशा पद्धतीने एखादी प्रज्ञावंत माणूस त्याला कसं काय स्वीकारणार आहे, त्याला कसं काय उचित समजणार आहे. म्हणून सोनेरी कातात मला आगीने पेटल्यासारखे वाटते. म्हणजे काय म्हणतात, सोन्याच्या घरात जरी मला ठेवलं तर ते आगीप्रमाणे वाटते. मिष्टान भोजन विष कालवल्यासारखे वाटते. म्हणजे गोड पदार्थ काही नाही मला विषासारखे वाटतात. म्हणजे आपण मिठाई म्हणतो ना, असे मिठाई जे भोजन आहे, गोड पदार्थ आहे, मला काय म्हणतात, विषाप्रमाणे वाटते. आपण काय करतो, तो काही गोड खातो आणि घंटीले गोड देतो. भगवान बुद्ध इथे काय म्हणतात की मिष्टान पदार्थ मला विषाप्रमाणे वाटते. बरोबर आहे. कमल फुलाने आशात दिले शय्या मगरीची घासलेल्यासारखी वाटते. जसं आता एखादी शय्या आहे, म्हणजे एखादी आसन आहे, त्याच्यावरती झोपाचं आहे, तर त्याच्यावरती कमल पुष्पाने म्हणजे अशा पद्धतीने सुंदर मखमली करून ठेवला आहे, अशी शय्या मला कशी वाटते, मगरी वाटते. मगरीला काटे राहतात ना, तशा पद्धतीने मला वाटते. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्यांना उत्तर दिलं. आता मंत्र्याचे उत्तर, मंत्र्याचे प्रत्युत्तर. भगवान बुद्धाच्या सद्गुणाला व ज्ञानाला अनुसरते निरीष्ट सर्पशुद्ध व पारदर्शक प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्याने उत्तर दिले, आपला हा निश्चय अति उत्तम आहे. तो अयोग्य नसला तरी यावेळी मात्र योग्य नव्हे. आपल्या पिताला त्याच्या वृद्ध काळात दुःखात लोटून त्याला अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ कसे शकते, है ना. म्हणजे आता इथं सांगितलं ना, आपण कर्तव्य करतात चांगल्या पद्धतीने, आपलं आपण जे बोलतात ते योग्य आहे, पण हे योग्य वेळी नाही. कारण आपला पिता काय आहे, म्हातारा बनला आहे, आणि अशा पद्धतीने वृद्ध काळामध्ये म्हणजे म्हातारा वयामध्ये त्यांना सोडून जाणे अशी कोणती गोष्ट आहे, कोणता धर्म आहे, अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं. आपले मन सूक्ष्मदर्शी निश्चित नाही. हे ते कर्तव्य संपत्ती आणि सुख याची सूक्ष्मदर्शी मीमांसा करण्या इतके कुशल नाही. कारण अदृश्य अशा उद्दिष्टासाठी आपण दृश्य अशा दृष्टीचा त्याग करीत
आहात. म्हणजे इथं काय म्हटलं नाही की भगवान बुद्धाला इथं म्हटलं नाही की आपण कर्तव्य, संपत्ती आणि सुख याच्यासाठी आपण नियमाचा योग्य पद्धतीने करत नाही, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. कारण ते कुशल, ते करण्यासाठी कुशल नाही, योग्य नाही. कारण दृश्य आणि अदृश्य अशा गोष्टी ज्या आहेत, आणि अदृश्य गोष्टीसाठी तुम्ही काय करताय, दृश्य गोष्टी तुम्ही त्याग करताय. म्हणजे दुसरे असे की काही जण पूर्वजन आहे असे मानतात, बाकीचे लोक पूर्वजन नाही असेही आत्मविश्वासाने मानतात. परंतु ज्या अर्थी या प्रश्नाबाबत संदेह आहे त्या अर्थी हाती आलेल्या भोगाचा उपयोग घेणे हेच योग्य आहे. जर आता काही लोक पुनर्जन्म मानतात, काही लोक पुनर्जन्म मानत नाही. या गोष्टी न जाता हाती जे भेटलं आहे त्याचा उपयोग करत राहणे अशापर्यंत तो सांगतो. जर मनोत्तर जीवन अस्तित्वात असेल तर ते आपल्याला जसे मान्य होईल तसा आपल्याला त्याचा उपयोग घेऊ. जर मनोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चितपणे विनाशात मुक्ती मिळेल. काही लोक पुनर्जन्म आहे असे मानतात, परंतु ते मुक्तीचे शक्यता मानित नाही. अग्नी ज्याप्रमाणे स्वभावात उष्णता असतो आणि प्राणी प्रवाह असते, त्याप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीचाही एक विशिष्ट स्वभाव असतो, ते असे मानतात. काही लोक म्हणतात की सर्व वस्तू चांगल्या आणि वाईट व सत आणि असत अशा स्वाभाविक गुणधर्मात उत्पन्न होतात, आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणे उत्पन्न झाले त्या अर्थी आपले श्रम सर्व व्यर्थ हो. ज्या अर्थी इंद्रियाची क्रिया निश्चित आहे अशा बाह्य वस्तूही अनुकूलता किंवा प्रतिकूलता निश्चित झालेली असते. त्या अर्थी हृदयकाळ आणि दुःख याच्याशी ज्या गोष्टी निगडीत झाल्या आहेत त्या कितीही प्रयत्न केले तरी कशा बदलता येतील. याच्या सर्व गोष्टी स्वाभाविकपणे निर्माण होत नाहीत काय. पाण्यामुळे अग्नी विझतो आणि अग्नी पाण्याची वाफ बनव करते, ही निरनिराळे तत्वे एकजीव होऊन ती या जगात निर्मिती करतात. गर्भाशयातील गर्भ, हात, पाय, पोट, पाठ आणि डोके याच्या सहित साकार होते, तो आत्म्याशी संलग्न असतो, हे स्वाभाविकरित्या असते असे प्राज्ञ सांगतात. काठ्याच्या अनुकूलदारपणाने कोण उत्पन्न करतो, पशु पक्ष्याचे निरनिराळे स्वभाव कोण बनवितो, हे सर्व स्वभावच उत्पन्न होते. त्यात इच्छेकाकडून कोणतीही क्रिया घडत नाही. मग इच्छाशक्ती या नात्याची तीच कशी असू शकेल. इतर काही जण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो, तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे. जो जगाला गतिमान करतो तोच त्या गतीला विरोध करतो. काही लोक म्हणतात की जन्माला येणे आणि नाश पावणे या दोघांचाही कारण आत्मा आहे, परंतु ते असे म्हणतात की जन्माला येणे हे विनाशाच होते, पण मोक्ष प्राप्ती मात्र प्रयत्नाने लागते. मनुष्य संपत्ती निर्माण करून पूर्वजाचे ऋण फेडतो, तसे तो विद्याजनाने ऋषी आणि यज्ञ करून देवताचे ऋण फेडतो. मनुष्य या 3 ऋतूचे ओझे घेऊन जन्माला येतो. या ऋतूतून मुक्त होतो, त्याला खरीखुरी मुक्ती मिळते. अशा प्रकारे सुज्ञानाच्या मध्ये जो नियम कर्मानुसार प्रयत्न करतो त्यालाच मोक्ष प्राप्ती होते. परंतु ते आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न करण्यास तयार असते तर त्यांना मोक्ष मिळत नाही, व्यर्थ कायास मात्र त्यांना पदरी पडतात. म्हणून तरुण पुरुषा, तुला मुक्तीची तळमळ असेल तर विविध नियमाचा अवलंब कर. याप्रमाणे तुला मुक्ती मिळेल आणि महाराजाच्या दुःखाचाही अंत होईल. अरण्यातून स्वगृही पुरगम केलेल्या जीवनाचा निर्माण होणाऱ्या दोषाविषयी जे चिंतन करतो त्याविषयी सांगायचे म्हणजे तू तो विचारात तूर्त सोडून द्यावा. प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतले होते. अंबरीश, द्रुमकेश, राम इत्यादी उदाहरणे त्यांना या बाबतीत दिली. आता अशा पद्धतीने त्या मंत्र्यांना सांगितलं नाही की जगामध्ये खूप प्रकारचे विचार आहेत. काही लोक आत्म्याला मानतात, काही लोक आत्म्याला मानत नाही. काही लोक पुनर्जन्माला मानतात, काही लोक पुनर्जन्माला मानत नाही. मग अशा पद्धतीने ते काही मानत, पण त्याला जे मिळालेलं आहे त्या गोष्टीचं त्याने काय केलं पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. अशा पद्धतीने ते काही म्हणत आता या जगामध्ये जे काही स्वभावत आहेत ते त्याने भोगलं पाहिजे. आता इथं या व्यक्तीने काही मानल्याने काही फरक पडत नाही. तुम्ही पुनर्जन्म माना किंवा नको माना, त्याच्यात काही फरक पडत नाही. म्हणून आपल्याला जे काही भेटलेलं आहे त्याचं आपण केलं पाहिजे. म्हणून इथं जे काय उत्पन्न हो, मग ते स्वतःतून उत्पन्न हो की असतातून उत्पन्न हो,
आणि ते निश्चित आपल्याला पर्यंत येते. आणि अशा पद्धतीने आल्यानंतर जसं उत्पन्न झाल्यानंतर जन्म जरी असेल तर त्याला काही कोणी टाळू शकत नाही, वृद्धाला कोणी टाळू शकत नाही, तर ते आल्यापासून येऊ शकत नाही. तर मग त्याच्यासाठी दूर करण्यासाठी काही प्रश्न आपले काही कामाचे राहत नाही. म्हणून जसं आहे तसं आपण भोगलं पाहिजे, अशा पद्धतीने त्या राजाने सांगितलं. परंतु जसं अग्नी आहे, काय म्हटलं नाही, जसं अग्नी आहे, हे अग्नी काय करते, म्हणजे अग्नीला पाणी विझवते आणि अग्नी पाण्याला काय करते, त्याची वाफ करून टाकते. तर हे एकमेकाचे काय आहे, पूरक आहे आणि एकमेकाच्या पासून ते उत्पन्न होत असतात. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपण त्याला काही नैतिक आपण बदल करू शकत नाही आणि निसर्गाचा नियम. त्याच पद्धतीने एका गर्भाशयामध्ये एखादा मुलगा जन्म घेतो, त्याचे हात पाय तोंड वगैरे आहे ते स्वतःच निर्माण करत असतात, त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही, आहे का नाही. म्हणून कोण कसा उत्पन्न होतो याच्या पद्धतीने आपल्याला कोणत्याही आपली प्रज्ञा त्याला उपयोगी पडत नाही. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने कुठलेही पक्षी आहे त्या पक्षाचे स्वभाव सुद्धा वेगवेगळे आहेत, त्या पक्षाच्या स्वभावामध्ये सुद्धा आपण काय बदल करता येत नाही. मग अशा पद्धतीने आपल्याला कोणतीही इच्छा केली तर त्या इच्छेची आपण पूर्ती होणार नाही, आहे ना. जसं जो उत्पन्न होत आहे त्याच्या पद्धतीने सगळं उत्पन्न होत असतात. तर अशा पद्धतीने आता ईश्वराने इथं सगळ्यांना जन्म केलं काय नाही केलं काय काही फरक पडत नाही. मग अशा पद्धतीने आत्मा सुद्धा आहे, हा आत्मा सुद्धा काही लोक म्हणतात की आत्म्याच्या मुक्तीसाठी सुद्धा ते काय करत असतात, प्रयत्न करत असतात. मग जो आत्मा तिथं विवाही म्हणजे तो त्याच्यामध्ये निर्माण होत असतो, एखाद्या धर्मामध्ये जन्मल्याबरोबर आत्मा निर्माण होतो. मग त्याच्या मुक्तीसाठी आपण किती प्रयत्न केला ते काय प्रयत्न पडणार नाही, अशा पद्धतीने म्हणतो. म्हणून लोक इथं जन्मात आले आणि ते नाशही पावत असतात. त्यामुळे आत्मा आहे असे म्हणतात, आत्मा येणे आणि विनाश होणे यामध्ये मोक्षाने काय प्रयत्न करून सुद्धा होणार नाही. अशा पद्धतीने जन्म होणे आणि विनाश होणे या गोष्टी आहेत. मग त्याच्यासाठी काही केलं की त्याच्यातून सुटका होणार नाही, आहे ना, अशा पद्धतीने. म्हणून आपल्या पूर्वजांनी जसं काय जे संपत्ती कमवली आहे, तर अशा पद्धतीने माणसाचे जे कर्तव्य आहे तर त्याने इथं जन्म घेतल्यानंतर त्याने संपत्ती कमवावी आणि संपत्ती कमवावी आणि अशा पद्धतीने आपल्या पूर्वजांना त्याने जे काय ऋण आहे फेडावं. म्हणजे अशा पद्धतीने संपत्ती कमवावी आणि आपल्या पूर्वजाचं काय करावं, ऋण फेडावं. अशा पद्धतीने जसं आपल्या संपत्तीला आपण समाधानी करावं, आपण संपत्ती करून आपल्या आई वडिलाला काय करावा, सुखी करावा, असं त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर ते ऋण फेडून विद्यार्जन करून किंवा यज्ञ करून देवताचे सुद्धा काय करायला पाहिजे, ऋण फेडायचं. म्हणजे अशा पद्धतीने इथं आपल्याला जन्म दिला त्याचे ऋण फेडलं पाहिजे आणि या जगाला निर्माण केलं असेल त्यांनी यज्ञ करून किंवा देवाची पूजा करून त्याचे सुद्धा ऋण फेडलं पाहिजे. तर अशा पद्धतीने या 3 गोष्टीतून माणसाला आपल्या ऋणातून मुक्त होतात. म्हणजे ही खरी मुक्ती आहे, अशा पद्धतीने म्हटलं. खरी मुक्ती कशाला म्हटलं नाही, जन्म घेतल्यानंतर त्याने संपत्ती कमवून आपल्या आई वडिलाला ऋणातून मुक्त केलं पाहिजे आणि यज्ञ करून किंवा पूजापाठी करून देवाला सुद्धा ऋणातून मुक्त झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने ही खरी काय आहे, मुक्ती आहे, अशा पद्धतीने सांगत. अशा पद्धतीने नियमानुसार आपल्या शक्तीनुसार आपण प्रयत्न करत राहावं आणि जे काही आहे व्यर्थ आहे त्या आपल्या आपण जे काही प्रयत्न करतो त्या प्रयत्न केल्यानं आपल्याला परिश्रमाचं फळ मिळत आहे आणि जर परिश्रम मिळत नसेल तर व्यर्थ फळ जो आहे त्याचं सोडून द्यावं, अशा पद्धतीने. म्हणून मंत्री त्यांना म्हणतो की हे तरुण पुरुषा तू मुक्तीच्या साठी जे नियम आहे म्हणजे समाजाने जे नियम काढले नाही त्या नियमाचा तू काय कर, अवलंब कर. अशा पद्धतीने जे समाजाने नियम बनवले त्या समाजाला काय कर, अवलंब कर आणि त्याप्रमाणे तू मुक्ती मिळव आणि महाराजाचा दुःखाचा सुद्धा अंत कर. म्हणजे जे महाराज आहे त्या जे दुःखाला आहे त्याचा सुद्धा अंत कर, अशा पद्धतीने म्हणतात. म्हणून अरण्यात गेलेले लोक सुद्धा आहेत ज्याने मुक्ती मिळवण्यासाठी जे अरण्यात गेले होते आणि अरण्यात गेल्यानंतर सुद्धा त्याच्यातून सुद्धा अरण्यात गेल्यातून सुद्धा त्यांचा काय दोष मुक्त झालेले सुद्धा लोक यांच्यानी सगळं घरदार सोडले आणि अरण्यात गेले, अशा लोकांना सुद्धा मुक्ती भेटलेली नाही, ते सुद्धा दोष मुक्त झालेले नाही. तर याच्याविषयी तू चिंता करणं सोडून दे. आणि प्राचीन काळी सुद्धा काही लोक अरण्यात गेले होते, असे चांगली जागा म्हणजे मोठे जे लोक गेले होते आणि ते सुद्धा ते अरण्यातून सुद्धा परत आलेले लोक आहेत. अशा पद्धतीने याचे नाव तिथे सांगितलं गेलं आहे, अमरीश, उभयवेश आणि राम इत्यादी त्या बाबतीत आहे. तर अशा पद्धतीने त्या मंत्र्याला सांगितलं नाही की तू काय कर की हा जो संसार त्यागाचा जो मार्ग आहे तो सोडून दे, घरी ये आणि घरी जाऊन सुद्धा धार्मिक कार्यक्रम करत राहा आणि तू सुद्धा सुखी राहा आणि राज्याला सुद्धा सुखी कर. अशा पद्धतीने त्या मंत्र्याने काय करत त्यांना समजवायचा प्रयत्न
केला. तर अशा पद्धतीने राजाला समजवायचा प्रयत्न केलेला. तर आता इथं थांबण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. उद्याचा भाग उद्या बघू. ठीक आहे.